नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन फळं घेऊन आलो. तर हे SSC 2024साठीची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे. तर मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार CBIC आणि CBN या पदासाठीची एक्झामिनेशन 2024 जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे. डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जी आहे तर ती 27/6/2024 ते 31/7/2024 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लास्ट डेट अँड टाईम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे 31/7/2024 आहे. पेमेंट करायचं लास्ट डेट देण्यात आली आहे. संपूर्ण शेड्यूल जे आहे ते देण्यात आलेलं आहे. टोल फ्री क्रमांक देण्यात आले. तुम्हाला जर काही अडचण असल्यास शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जे आहे तर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024मध्ये असेल. मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ जे आहे तसेच हवालदार या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये मग एकूण व्हॅकन्सी ज्या आहेत तर त्या टेंटेटिव्ह व्हॅकन्सी ज्या आहेत MTSच्या 4887 आणि हवालदार इन CBIC आणि CBNमध्ये 3439 आहेत. SSC साठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. रिझर्वेशन जे आहे तर ते देण्यात आलेले SC, OBC, SC, ST, OBC, WS, एक सर्व्हिसमॅन, ESM यांच्यासाठी PWD डिसेबल बेंचमार्क जे आहेत त्यांच्यासाठीचं आरक्षणच आहे. त्यानंतर परमिसेबल डिसेबल ऑफ पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिसेबल PWD कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांच्यासाठीचं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भातलं डिटेल आहे. त्यानंतर हवालदारसाठीचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण जाहिरात जे आहे तर त्याचं PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. एज लिमिट क्रायटेरिया काय लागणार आहे, कॅटेगरी वाईज एज लिमिट क्रायटेरिया काय असेल तर मग SC STसाठीचं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 वर्ष आहे. PWD आणि रिझर्वसाठी 10 आहे. PWD OBC असेल तर 13 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. PWD SC ST असेल तर 15 वर्षाचं. एक सर्व्हिसमॅन असेल तर 3 वर्षाचं. हे संपूर्ण डिटेलमध्ये एज रिलॅक्सेशन संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ जे आहे तर त्याच्या संदर्भातलं दिलेलं आहे. तुमचं एज किती असणं आवश्यक आहे एक्सप्लेनेशन देण्यात आलेले आहे. संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. 27 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जागा ज्या आहेत त्या भरपूर आहेत. ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं अर्ज करायचा. याच्यासाठी लागणारी परीक्षा शुल्क 100 रुपये असणार आहे. महिला उमेदवार असाल, SC ST असाल त्याच्यासाठी परीक्षा शुल्क नाही आहे. याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते फक्त 100 रुपये असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना अफोर्डेबल आहे 100 रुपये भरायला. तर बघू शकता ॲप्लिकेशन फी जी आहे 11 पॉईंट नंबर 11 पेज नंबर 11वर देण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेली. ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं नक्की अर्ज करा. महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर जे आहेत ते तुम्हाला चेक करायचे तर तिथं अर्ज करायचा आहे. याच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हे PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते जॉईन करा आणि तिथून हे PDF तुम्ही वाचू शकता. धन्यवाद. ही जाहिरात बघायची असेल तर तिथून तुम्ही चेक करू शकता. याच्यासाठीचं संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.